गोलंदाजी मार्ग वरती गणेश मडवी आपल्याला पाहायला मिळतील. 4 ओव्हरची मॅच असणार आहे. दोन्ही टीम्सला भरपूर साऱ्या शुभेच्छा. या मॅच मधून जो संघ जिंकेल तो कोलशेट टीमच्या अगेन्स्ट सेमीफायनल नंबर 1 खेळेल. आणि त्याचबरोबर मी विनंती करतोय सन्माननीय केसरीनाथ मडवी साहेबांना की आपण या व्यासपीठावरती आपलं सहर्ष स्वागत आहे. सकाळी उद्घाटन झाला त्याही वेळेसला केसरीनाथ साहेब या ठिकाणी उपस्थित होते आणि संध्याकाळच्या सत्रामध्ये देखील ते उपस्थित आहेत. घरचा संघ घरच्या पाहुण्यांच्या समोर कशा प्रकारे खेळ खेळेल. समोर स्ट्राईक वरती तुषार पाटील गुड्डू, नॉन स्ट्राईक वरती गिरीश चव्हाण. पहिला बॉल गणेश मडवी यांचा आपण पाहतोय राईट आर्म ओ द विकेटने. यावेळचा बॉल पहिलाच बॉल ऑन साइडला खेचून दिला. पंचांचा इशारा. इट्स मॅक्सिमम सुरुवात झाली आहे. तुषार पाटीलच्या बॅटमॅनना आलाय हा षटकार. टीमची धावसंख्या 6 धावा दाफलकावरती आपल्याला पाहायला मिळतं. पहिलाच बॉल षटकार पाहायला मिळतोय. गणेश मडवी मागच्या मॅच मध्ये अप्रतिम दर्जाची गोलंदाजी त्यांनी केली होती, परंतु या मॅच मध्ये तुषार पाटील सारख्या मोठ्या फलंदाजाला थांबवायचा. गुड्डू स्ट्राईक वरती. यावेळचा बॉल पुन्हा एकदा कव्हरच्या डिझनला. इथून मिसफील्ड झालेली आहे आणि मिसफील्डचा चौकार मात्र मिळेल 9-7 दिवा टीमला. टीमची धावसंख्या मात्र 10 धावा दाफलकावरती. मागच्या मॅच मध्ये का बॅट्समॅननी बॅटिंग केली होती. चौकार षटकार चौकार षटकार. एका बाजूला दीपक वैद्य, दुसऱ्या बाजूला चंदन तरवार. तर त्यांच्या साईडनं जर पाहिलं रोहित पुजारी, अनिल जाधव. पहिल्या 2 बॉलवरती दबदबा दाखवला तुषार पाटीलने. यावेळचा बॉल पुन्हा एकदा ऑन साइडला फेकून दिलाय. तुषार पाटीलच्या बॅटमधनं आणखीन एक क्रॅकिंग षटकार. टीमची धावसंख्या 16 धावा दाफलकावरती. धावा झपाट्याने पुढे वाढत चाललेल्या आहेत. याचा ऍडव्हान्टेज एक असेल या मैदानावरती की या मैदानावरती रोजचा सराव आहे तुषार पाटील 9 दिवा टीमचा आणि याच सत्रामध्ये ते प्रॅक्टिस करतात. याच सत्रामध्ये सराव असतो. संध्याकाळचा सत्र 4:30, 5, 6 हे सत्र प्रॅक्टिसचं असतं. याच प्रॅक्टिसच्या सत्रामध्ये आज त्यांची ही मॅच आहे क्वार्टर फायनलची आणि त्याचा पुरेपूर ते फायदा उचलत असताना मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. कदाचित रोजच गुड्डू याच सत्रामध्ये याच वेळेला बॅटिंग करत असेल या पिच वरती. त्याला माहिती आता कोणत्या बाजूला ट्रॅव्हल चेंडू जास्त प्रमाणामध्ये होत असेल. ऑन साइडला त्याच्यानंतर लॉंग ऑफला जर पाहिलं तर लॉंग ऑनला पाहिलं तर कोणत्या बाजूला जास्त प्रमाणामध्ये चेंडू ट्रॅव्हल होतो हे चांगलंच माहिती असेल. यावेळचा बॉल जर पाहिला तर कव्हरच्या रिजनला खेळायचा होता, परंतु हा बॉल मिस झाला. इथून कमबॅक केलं. गणेश मडवी आपल्याला पाहायला मिळतात. गोलंदाजी मार्क वरती आहेत. जुने जाणे ते खेळाडू आहेत. जय गणेश कुशल 11 सरसोई टीमचे आपल्याला पाहायला मिळतात. राऊंड विकेटने. यावेळचा बॉल पुन्हा एकदा मोठा फटका खेळायचा होता ऑन साइडला. तिथे मात्र पंचांचा इशारा आमच्यापर्यंत येतं. माईकच्या बाजूला 1 रन टीमच्या अकाउंट मध्ये ऍड केली जाईल. 17 धावा दाफलकावरती आतापर्यंत स्कोर कार्डवरती रन्स आपल्याला पाहायला मिळतात. 17 धावा 17 रन स्कोर कार्डवरती. 5 चेंडू. आतापर्यंत झाले. त्यांनी डावखुऱ्या त्याचा फलंदाज गिरीश सावंत आपल्याला स्ट्राईक वरती आता पाहायला मिळतो. ज्या गिरीश सावंतने मागच्या मॅच मध्ये चांगली बॅटिंग केली होती. धावसंख्या मोठी उभारली गेली नव्हती. तळोळी टीमच्या अगेन्स्ट परंतु गोलंदाजीचा बोलबाला राहिला. गोलंदाज पुन्हा येतात या गणेश. गिरीश सावंत रिव्हर्स खेळायचा होता, परंतु हाही बॉल निर्धाव पाहायला मिळतो. डॉट बॉलची सांगता आणि डॉट बॉलच्या सह्याने टीमची धावसंख्या पहिल्या ओव्हरचा खेळ संपल्यानंतर 17 बिनगडी बाद चांगल्या स्थितीमध्ये 9-7 दिवा संघ पाहायला मिळतोय. नवीन गोलंदाज गोलंदाजी मार्क वरती पाहायला मिळतोय. षटक क्रमांक 2 मध्ये टीमची धावसंख्या आतापर्यंत झाली 17. हर्षल मडवी गोलंदाजी मार्क वरती आहे.
यावेळचा बॉल गरकन फिरकी घेत विकेट किपर कडे हा बॉल आपल्याला पाहायला मिळतोय आणि निर्धाव चेंडूने मात्र सुरुवात केलेली आहे या ओव्हरची हर्षल मडवी. या हर्षल मडवीच्या नावावरती एक विक्रम आहे. 6 बॉल मध्ये 6 विकेट्स या खेळाडूने घेतलेत, परंतु ती मॅच लाईव्ह नव्हती. यावेळचा बॉल जर पाहिला तर पुन्हा एकदा चांगला चेंडू रिलीज केला होता, परंतु दिशा भरकटतोय. हा व्हाईट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. टीमची धावसंख्या 18 धावा दाफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. तुषार पाटीलच्या बॅटमधनं खूप चांगले फटके पहिल्या ओव्हरमध्ये तरी पाहायला मिळालेत. यावेळचा बॉल पुन्हा एकदा ऑन साइडला खेळायचा होता. आणखीन एक चेंडू खूप चांगला पाहायला मिळतोय. विकेट किपरच्या भूमिकेमध्ये दत्ता आपल्याला पाहायला मिळतात. खऱ्या अर्थाने खूप चांगली विकेट किपिंगची भूमिका निभवत असताना तुषार पाटील थोडंसं शांत वातावरण मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. मोठ्या फटक्यांपासून वंचित ठेवलेला आहे दोन्ही फलंदाजाला. यावेळचा बॉल आणखीन एक चेंडू मिस केलेला, आणखीन एक बॉल डॉट बॉल पाहायला मिळतोय. बाहेरच्या दिशेने वळण जास्त प्रमाणामध्ये घेतो हर्षलचा हा बॉल. हर्षल मडवी क्वालिटीचा गोलंदाज आहे. यावेळचा बॉल आतमध्ये आणला गेलाय आणि हा बॉल आणखीन एक निर्धाव चेंडू काढला. जवाब गोलंदाजी हर्षल मडवीच्या माध्यमातून पाहायला मिळतात. ठाणे डिस्ट्रिक्ट प्रीमियर लीग जर पाहिले असेल तर करण अंबालाचा विकेट देखील घेतला गेला या गोलंदाजाच्या माध्यमातून. ही क्वालिटी आहे गोलंदाजाकडे. यावेळचा बॉल जर पाहिला तर पुन्हा एकदा चांगला चेंडू आहे. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक येतात. एक सिंगल रन पाहायला मिळते. बऱ्याच उशिरानंतर स्कोर कार्ड जो आहे तो थोडासा पुढे जात असताना 19 धावा दाफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. 19 धावा दाफलकावरती शेवटचा एक बॉल शिल्लक आहे. शेवटचा एक बॉल. फिल्डिंग मध्ये विरचना, कारण की डावखुरी हाताचा फलंदाज आता मात्र स्ट्राईक वरती गिरीश सावंत आपला पाहायला मिळतोय. गिरीश सावंत आणि नवसती दिवासाठी सारसोळे टीमचा मैदान जो आहे तो भरपूर लकी आहे. रामलीला मैदान आहे तो भरपूर लकी आहे नवसती दिवा टीमला. आणि गिरीश सावंतला देखील. गिरीश सावंतची बॅट त्या मैदानावरती भरपूर बोललेली आहे. जे ऑन साइडला षटकार आम्ही पाहिलेत आमच्या डोळ्याने. परंतु आज आपल्या मैदानावरती कशा प्रकारचा खेळ करेल इथे कदाचित असं वाटलं होतं की बॉल बॉन्डलिंगच्या बाहेर जाईल, परंतु वेल जज खूप चांगला झेल त्या ठिकाणी टिपला गेलाय. फलंदाज क्रमांक पहिला गिरीश सावंत मैदानाच्या बाहेर जात असताना पहिला धक्का लागलाय नवसाथी दिवा या टीमला आणि पहिली सफलता मिळते जय गणेश कुशल 11 सारसोळे या टीमला. थँक्यू. चला मैदानाच्या आतमध्ये जाऊया पुन्हा एकदा. गुफरान येतोय गोलंदाजी मार्क वरती. मागच्या मॅचचा हिरो गुफरान. यावेळचा बॉल जर पाहिला तर सोडून दिलेला आहे. पंचांचा इशारा अजूनही आलेला आहे आणि या पाहूयात पंच काय डिसिजन देतील. व्हाईट +1 अशा 2 धावा मिळतील. टीमची धावसंख्या जर पाहिली तर जाऊन पोहोचूया 21 धावा दाफलकावरती. पहिल्या ओव्हरमध्ये कदाचित 17 धावा आल्या होत्या. त्याच्यानंतर जर पाहिलं तर हर्षलचं फक्त 2 धावसंख्येचं षटक पाहायला मिळालं आणि गुफरानने मात्र सुरुवाती जर पाहिली तर चांगलीच केलेली होती, परंतु दिशा भरकडला. यावेळचा बॉल जर पाहिला तर लोअर फुलटॉस होता. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक दीपक वैती येतील तोपर्यंत मात्र एक सिंगल रन. 22 धावा दाफलकावरती. तुषार पाटील गोटी पुन्हा एकदा तयार. तुषार पाटीलचं सातत्याने खूप चांगली कामगिरी आम्ही पाहिलेली आहे मोठमोठ्या स्पर्धांमध्ये.
यावेळचा बॉल समोरच्या दिशेला लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक तैनात आहे. विकेटचं पतन विराज तांडेलने कोणतीही चूक न करता अगदी सोपा झेल पकडलाय आणि तुषार पाटील डग आउट मध्ये जात असताना आणखीन एक विकेटचं पतन. दुसरा धक्का लागतोय टीम नवसाथी दिवा या टीमला. तुषार पाटील यांची जागा भरून काढण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये जातोय अक्षय पाटील. अक्षय पाटीलचा आम्ही परफॉर्मन्स पाहिला होता अग्री कोळी प्रीमियर लीग मध्ये राधाकृष्ण दिवा या टीम कडे खेळत असताना. अप्रतिम दर्जाचे षटक फेकायचा, परंतु आता बॅटिंग करायची आपल्या टीमसाठी. धावसंख्येची गरज आहे, गोलंदाजी तर दर्जेदार आहेच, परंतु बॅटिंग दमकम आहे का लॉंग ऑनच्या रिझनला. ओहो व्हाट अ फिल्डिंग. आपल्या टीम साठी वाचवले गेलेत 5 धावा. थ्रो देखील लाजवाब पाहायला मिळाली. काय फिल्डिंग केलेली आपल्या टीम साठी आणि अशा प्रकारची फिल्डिंग तुम्हाला खरोखर अपेक्षित असते. गोलंदाजाचा आत्मविश्वास याने भरपूर वाढतो. ज्या वेळेस अपेक्षित नसतो गोलंदाजाला की हा बॉल अडेल, पण तो जो बॉल तुम्ही अडवता त्यावेळेस आत्मविश्वास गोलंदाजाचाही वाढतो. त्याच्या खात्यामध्ये 6 नाही तर फक्त 1च धाव गेलेली आहे, म्हणजे सिंगल रन आलेली आहे. पुन्हा एकदा गुफरान तयार. पुन्हा एकदा यावेळचा बॉल जर पाहिला तर चांगला फटका खेचला. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहेत, चांगले क्षेत्ररक्षण झालं. फेकी देखील उत्तम दर्जाची आहे आणि चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये जय गणेश कुशल 11 सारसोळे संघ खेळत असताना टीमची धावसंख्या जर पाहिली तर 24 धावा धाव फलकावरती. शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत. अक्षय पाटीलचा जोरदार प्रहार पाहायला मिळाला होता तो, परंतु विराज तांडेल सारखी भिंत लॉंग ऑनला तैनात होती. यावेळचा बॉल पुन्हा एकदा समोरच्या दिशेला खेळायचा होता. आणखीन एक चेंडू निर्धाव पाहायला मिळतोय. काय गोलंदाजी केली आहे सारसोळे टीमच्या दोन्ही गोलंदाजाने, हर्षल मडवी आणि गुफरानने. पहिल्या ओव्हरमध्ये गणेश मडवी यांनी 17 धावा खर्च केलाय, त्याच्यानंतर कमबॅक केलं, कव्हर केलंय गणेश मडवी यांना देखील. यावेळचा बॉल फुलटॉस होता, सोडून दिलेला आहे. पंचांचा इशारा, व्हाईट बॉल एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये 1 धाव ऍड केली जाईल. नवसाथी दिवा या टीमच्या अकाउंट मध्ये. टीमची धावसंख्या 25 धावा दाफलकावरती लागलेल्या आहेत. 25 धावा. शेवटचा 1 बॉल. तिसऱ्या ओव्हर मधला अक्षय पाटील उंचबुरा हा खेळाडू आपल्या उंचीचा फायदा उचलून मोठमोठे फटके लगवण्यासाठी ओळखला जातो. इथे मात्र शेवटच्या बॉलवरती मिळेल अगदी सहजरित्याने सिंगल. 3 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर टीमची धावसंख्या जर पाहिली तर 26 धावा धावफलकावरती लागले. 2 गडी आतापर्यंत बाद झालेत नवसाथी दिवा या टीमचे आणि 26 धावा धावफलकावरती सध्या लागलेले आहेत. शेवटच्या ओव्हरमध्ये विराज तांडेल. यावेळचा बॉल मात्र सोडून दिला. पंचांचा इशारा हा व्हाईट बॉल आहे. विराज तांडेल डेथ ओव्हरमध्ये. थोडासा निराशा आहे खेमा. डगआउट थोडासा शांत आहे. नवसाथी दिवा टीमचा टाळ्यांचा आवाजही बंद झालेला आहे, कारण की धावा आलेले नाहीयेत. यावेळचा बॉल पुन्हा एकदा चांगला चेंडू आहे समोरच्या दिशेला. गणेश होते त्या ठिकाणी, परंतु एक सिंगल रन मिळेल. या एका सिंगल रनने टीमची धावसंख्या 28 धावा. इथून 2 मोठे फटके. मॅच मध्ये खूप चांगली मजा येईल, कारण की समोरचा संघ देखील तेवढा ताकदीचा आहे. जय गणेश कुशल 11 सारसोळे त्यांच्याकडे देखील चांगले बॅटर आहेत, परंतु इथून 2 फटके भरपूर महत्वाचे. रितेश मडवी यांच्या बॅटमध्ये येतील का? यावेळचा बॉल डिक्लेअर रिझन मध्ये आणि बॉल मैदानाच्या बाहेर गेल्यानंतर नवीन बॉल मैदानामध्ये दिला जाईल. कोलशे संघ सकाळच्या सत्रामध्ये 2 सामने जिंकलेले आहेत. 4 वाजल्यापासून कोलशे संघ या ठिकाणी उपस्थित आहे. त्यांचा देखील आम्ही आभार व्यक्त करतो. सकाळच्या सत्रामध्ये ज्यावेळेस त्यांचा फर्स्ट राऊंड होता त्याही वेळेसला ते उपस्थित होते. त्यांचा आम्ही खऱ्या अर्थाने आभार व्यक्त करतोय. परंतु या मॅच नंतर त्यांची मॅच आहे. कोलशे टीम संपूर्ण संघ जर उपस्थित असेल तर आपली उपस्थिती देखील दाखवायची आहे. विराज तांडेल गोलंदाजी मार्कवरती आपल्याला पाहायला मिळतोय. विराज तांडेकडे आहे
ऑफ कट लेग कट व्हेरिएशन भरपूर आहेत. हा पहा स्लोवर वन बीट करून गेलाय सरळ विकेट किपर यांच्या हातामध्ये. आणखीन एक बॉल निर्धाव पाहायला मिळतोय. काय कमबॅक केलेला आहे पहिल्या ओव्हरमध्ये 17 धावा. तिथून मात्र कमबॅक करत असताना हे तिन्ही गोलंदाज हर्षल मडवी, गुफरान आणि विराज तांडली सध्या तरी चांगली गोलंदाजी करतोय. यावेळचा फटका मात्र खूप चांगला पाहायला मिळतोय. जिथे गतीमध्ये परिवर्तन करत असताना स्लोवर वन लेग कट ऑफ कट टाकत होता तिथे मात्र सरळ बॉल टाकून इथे चौकार खेचलेला आहे. मित्र म्हणेन सरळ बॉलवरती चौकार आलेला आहे. आणि त्याच्यानंतर जर पहिल्या टीमची धावसंख्या 33 धावा धावफलकावरती. अगदी सीम चेंडू होता आणि त्याला विरकावून दिला कव्हरच्या रिजनला. रितेश मडवी यांच्या बॅटमधनं चौकार. शेवटचे 2 बॉल शिल्लक आहेत. पाहूयात पुन्हा एकदा. यावेळचा बॉल पुन्हा एकदा चांगल्या वेगाने चेंडू टाकला होता परंतु एकाच रनसाठी धावसंख्या जर पाहिली तर धावफलकावरती 34 धावा धावफलकावरती आहेत. मागच्या मॅच मध्ये नवसाती दिवा टीमने 5 ओव्हरमध्ये 44 धावा डिफेंड केल्या होत्या परंतु त्यावेळेस टीम वेगळी होती. यावेळेस टीम वेगळी आहे. 4 ओव्हरच्या मॅच मध्ये या धावा होतील का. यावेळचा बॉल जर पाहिला तर चांगला फटका ऑन साइडला चंदन तलवार येतोय. तोपर्यंत मात्र एक सिंगल रन आणि दुसरी रन घेता घेता फलंदाज अक्षय पाटील या ठिकाणी बाद होतोय. आणि अशा रीतीने पहिल्या इनिंगचा खेळ संपला. पहिल्या इनिंगचा खेळ संपल्यानंतर टीमची धावसंख्या 35 धावा धावफलकावरती लागल्यात आणि 36 धावसंख्येचं आव्हान उभं केलेलं आहे नवसाती दिवा टीमने जय गणेश कुशल 11 सारसोळे या टीमच्या समोर. आणि या धावा कशा प्रकारे चेस करतील टीम जय गणेश कुशल 11 सारसोळे आणि या धावा कशा रीतीने डिफेंड करण्यासाठी मैदानाच्या आत उतरतील नवसाती दिवा संघ हे देखील पाहणं तितकंच महत्वाचं असणार आहे. आणि याचं संपूर्ण श्रेय जाईल मित्र म्हणून या 4ही गोलंदाजांना ज्यांनी कमी धावसंख्येवरती त्यांना थांबवलं. अर्थातच गणेश मडवी, त्याच्यानंतरचा हर्षल मडवी, गुफरान आणि विराज तांडेल. अप्रतिम दर्जाची गोलंदाजी. आणि जसं मात्र दुसऱ्या इनिंगला सुरुवात होईल तुमच्यापर्यंत पुन्हा एकदा आवाज घेऊन येतोय अर्थातच आमचे बेलापूर गावाचा लाडका आवाज अर्थातच विजयजी म्हात्रे यांचा.
हॅलो, पहिल्या चेंडूवर मात्र एक धाव जरूर आली आहे. 36 धावांचं आव्हान. तर त्याच दरम्यान हिरामनजी पाटील साहेबांचं शुभागमन होते, त्यांचं देखील सहर्ष स्वागत आहे. ते मात्र दीपक याच्या बॅटमधून हा मात्र चेंडू येतोय, देऊन जाईल सारसोले संघाला चौकार. 5 सुरेख असं आयोजन पाहायला मिळतोय. नवसाती क्रिकेट संघ आयोजित नवसाती चषक 2025चा हा थरार. आणि इथे मात्र घडले काय, पंचांचा इशारा आलाय, हा येतोय चौकार. दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून एक एक चौकार टोकलाय आणि मात्र धावा फलकावर लागल्या त्या 10. अजून देखील शेवटचा एक चेंडू शिल्लक आहे. एकोणीस चेंडू आणि 26 धावांची आवश्यकता असेल. हा चेंडू मात्र डॉट येणं गरजेचं असेल नवसाती दिवा संघासाठी. आणि तो कारनामा मागच्या सामन्यामध्ये रोहित यांनी करून दाखवला आणि तो इथं होईल का हे देखील पाहावं लागेल. खोदून काढला कार्पेटचा सहारा. मैदानाला मात्र अलगद गुदगुल्या करून चेंडू मात्र क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये मिळते फक्त सिंगल. पहिल्या षटकाची समाप्ती आणि संघाची धावसंख्या 11. येणारे 18 चेंडू आणि 18 चेंडूंमध्ये आवश्यकता असेल ती 25 धावांची. 8.33 ची सरासरी येणाऱ्या प्रत्येक षटकामागे इथे मात्र गाठावी लागेल विजयासाठी सारसोले संघाला. तर दुसऱ्या बाजूने विचार केला घरच्या मैदानावर इथे मात्र विजय संपादन सलगचा दुसरा करायचा असेल नवसाती संघाला तर मात्र डॉट बॉलची पर्सेंटेज आणि विकेट घ्यावे लागतील. कारण सामना आता सोपा झालाय. येणारे 18 चेंडू आणि 25 धावांची आवश्यकता. दुसऱ्या षटकासाठी गोलंदाजीच्या मार्कवर पाचारण केलंय भूषण याला आणि पहिल्या षटकामध्ये रोहित यांनी खर्च केला त्या 11. तो भूषण गोले आपलं गंगाला नेला असतं बरं झालं. अरे गंगा विशाल शाला नेला असता भारी आयकॉन होते ते आयकॉन पण शूट झाले काय म्हणतो शनिवारच्या बाजारात वाटत होता तो पहिला बॅट्समन बघलास टेस्टला उतरलेला तो काय पडेल ऋतिक कर बॉल प्रौढीत होता कुठले खतरनाक. आज मजा येणार आहे. आता नशीब डायरेक्ट समोर आज आता जर दारावर तिकडून असं वडवलीनं वाकलं नसते. सुंदर फटका सजवला जवळ क्षेत्ररक्षक आहे रितेशच्या हातामधून चांगलं क्षेत्ररक्षण. डॉट बॉलची सांगता पहिला चेंडू डॉट जरूर आलाय. कोण आहे नाही मी कॉमेंट्रीला आहे. हा मला फोन कर सकाळची. आता मात्र उत्तुंग असा फटका सजवला आणि षटकार चंदनाच्या बॅटमधून जरूर टोकलाय. षटकाराच्या साह्याने धावसंख्या मात्र भरमसाठ वेगाने पलतीये. धावा दाफलकावर लागल्या त्या 0 गडी बाद सारसोली संघाच्या 17 या आकड्यावर. 16 चेंडू आणि 19 धावांची आवश्यकता. जवळजवळ विजयाच्या दिशेने वाटचाल करून देत असताना दोन्ही सलामीवीर जरूर पाहायला मिळतात. कोलशेत संघ आपण देखील सज्ज राहा. यानंतर लगेचच सेमीफायनल क्रमांक 1 आपण खेळवणार आहोत. पुन्हा एकदा सज्ज झाला गोलंदाज भूषण. पहिला डॉट त्यानंतर षटकार. या चेंडूवर काय घडेल. हा देखील चांगला फटका. षटकार आला सलगचा दुसरा. फलंदाज चंदनाच्या बॅटमधून लॉलीपॉप चेंडू आणि त्यावर मात्र षटकारांची मोहर. धावसंख्या 6 ने वाढेल 23 धावा धावफलकावर. येणारे 15 चेंडू आणि 13 धावांची आवश्यकता. पंधरा चेंडू 13 धावांची आवश्यकता. सेमीफायनल मध्ये दाखल होणारा दुसरा संघ कोणता असेल. नवसाती दिवा की सारसोले.
या दोन संघांदरम्यान जरूर आपल्याला लढत पाहायला मिळते. इथे मात्र थेटपैकी झाली असती तर धावचीची दाट शक्यता होती, परंतु क्रिकेटमध्ये जर आणि तरला कोणते स्थान नाहीये, प्रात्यक्षिकच करावं लागतं हे देखील. तर 12 चेंडू आणि इन मेन फक्त 5 धावांची आवश्यकता. चला सामन्याला त्वरित सुरुवात करा. अजून एक सामना आपल्याला खेळवायचा आहे. तिसऱ्या षटकासाठी गिरीश. अकरा चेंडू आणि फक्त 5 धावांची आवश्यकता. नवीन बॅट्समन चांगला कव्हर ड्राइव्ह पाहायला मिळतोय. लॉंगअपच्या दिशेने मिळते सिंगल. धावसंख्या दाफलकावर 32. जवळजवळ सामना सारसोले संघाच्या जवळून झुकलेला जरूर आहे. इथे मात्र पुन्हा एकदा चांगला फटका सजवला, परंतु क्षेत्ररक्षक लॉंग ऑनला चांगलं क्षेत्ररक्षण करतो. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि इथे मात्र धावबाद. आवश्यकता होती का, परंतु कौतुक करावं लागेल यष्टीरक्षक तुषार याचं. धावचीच्या माध्यमातून दुसरा गडी बाद झालाय सारसोले संघाचा. नऊ चेंडू आणि 3 धावांची आवश्यकता. चांगला चेंडू खेळून काढला चंदनाच्या बॅटमधून. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न देखील होताना दिसत नाहीये. तर वैभव आला स्ट्राईक एंडला. चांगला फटका सजवला सोहम. स्कोर इज लेवल झालाय. 7 चेंडू आणि 1 धावेची आवश्यकता. चला कोलशेत संघाचा संघनायक आपण टॉस साठी या. आणि आव्हान तर 1 षटक आणि 1 चेंडू 7 चेंडू राखून मात्र विजय संपादन केला. हार्दिक अभिनंदन सारसोले संघ, हार्डलक नवसाथी क्रिकेट संघ. चला टॉस केला जाईल. सेमीफायनल क्रमांक 1 जय कुशल 11 जय गणेश सारसोले त्यांच्या विरोधात श्रीकृष्ण कोलशेत. 4 षटकांची लढत सेमीफायनल क्रमांक 1 खेळवणार आहोत. दोन्ही कॅप्टन प्लीज त्वरित या. काय तो पोट वाढले वाकाला बी तेच बोलणार होतास तू. बोलणार आलत माझ्या तोंडात शब्द शपथ मला फोन करून बोल न शपथ माईकानं बोलणार तुम्ही पण लाईव्ह सारसूला. अरे काय तू बघत चला टॉस साठी या. टॉस केला जाईल. सेमीफायनल क्रमांक 1 एका बाजूला सकाळच्या सत्रामधून श्रीकृष्ण कोलशेत आणि दुसऱ्या बाजूला